पुढे जर ना त्या काय बॅगा ठेवल्या खांडू का खांडू का तुमच्या बोरचं काय संबंध इथं पाणी यायचं? तुमचा बोर करून आलाय हा तुम्ही बोर घेता तुम्ही होते का इथं तेव्हा? तुमचं काय संबंध? आमचं तुम्ही कुठं होते आम्हाला काय माहिती? आमचा बोर लगेच आमचा बोर तुमचंच आहे. आमच्या लोकांचं खाल्लं तुम्ही सगळ्यांनी. इथं अजिबात कोणी तुम्हाला पाईपलाईन चालू कर साईडला नाही पाईपलाईन फुटली ती पाईपलाईन कोणी तुझा संबंध नाही मग तू येतोच काय मशीन घालतो रे मग तू विचार पाईपलाईन आहे सांगितलं ना पहिले तुला पाईपलाईन तो माझा संबंध नाही हे वावरात माझे काय बोलतो राईट नाही तुझं रे तू इथं माझ्या वावरात यायचं नाही तू राईट आहे तुला मला राईट नाही का तुझं काम आहे ना जेसीबी आलाय ना सांभाळून काम करायचं त्यांना विचारायचं पाईपलाईन आहे का नाहीये मशीन माझं मशीन हे करू नका खताना पोरत लावायचं ना हे असं नुकसान होतं इथं आमचं मग पाईपलाईन मग सांगतो मी तिथं खाली पाईपलाईन आहे तुम्हाला हे करू नका खड्डे काढून देतोय ना अजून काय दादा इकडे पडायला तो मशीन माझ्यावर फुटली तेव्हा तुम्ही सांगायला लागले आमची पाईपलाईन त्याला अगोदर सांगितलं पाईपलाईन सांगितलं मशीन उभं होतं साईडला फुटली तेव्हा सांगितलं आमची तुला दादागिरी करू नको माझ्यावर तुला संबंध नाही तुला आत्ताच सांगतो दादागिरी करू नको तू मशीन आणलंय ना भाड्याने आणलंय भाड्याचं बोल फक्त बाकीचं पुढचं तू इथं आमच्यात लक्ष घालू नको लक्षात घे चल पुढचं भाऊ काय करायचं काय नाही चल दुसरं लय वाडा बोलू नको पुढचा काटा मार चल पुढचा काटा मार हे बोलता येतं का मशीनला काय संबंध काय हा याचा काय संबंध बोलायचं मला लोकांचं नुकसान करायला आला काय तू इथं मागायचे तुम्ही त्याला पेपर विपर विचारले मशीन घे तुम्ही नका काळजी करू तुम्ही चुकीचं जबरदस्ती तुम्ही माणसं आणलं का मी सांगतो काय हे घ्या रे खड्डे घ्या तिथं माणसं आणलं मी अजून काय करतो पुढे मारतील त्याला तेच सांगतोय दुरी माहिती काय नाडा नाही तो तुमच्या सारखा समजलं का विरोध नाही म्हणतो आम्ही त्यांना एवढं काय करतो तुम्ही आम्ही आमच्या हेच करता 12 वर मी पोल आणलं का नाही आम्ही आमचे पोल तुम्हाला राहून देऊ अजून काय सहकार्य करू हा बरं ठीक आहे तुम्ही पोल नका ठीक तुम्ही असे पोल बिल काढून हे असं नका करू पॉईंट पहिले जेसीबी बाहेर काढा तू ए मुन्ना ते जेसीबी बाहेर काढा पहिले राहू द्या मशीन
जोपर्यंत वापरून तुमची उतारी आमच्या मनाला पाणी मागितली आता JCB बाहेर काढा. काय आहे यांचं इथं? तुमच्याशी नाही मग आमचं आहे म्हणूनच आम्ही बोलतोय. आमचं आहे म्हणूनच आमचं नाव आहे त्याच्या म्हणून आम्ही बोलतोय. तुम्ही सगळा भोंगा कारभार सगळा आम्हाला सोडून खाल्ले लुबाडून. काय लुबाडलं नाही तुम्हाला आमच्या कशाला डोक्याला थोडं शब्द वाढवता तुम्ही तुम्ही उगाच उगाच ताई? तुम्हाला तुमची बुरशी नाही ना. ताई बोलू नका मग दुसरी आम्ही गाणं बघा ना. पैसे देऊन बाया बोलून आलाय. आमच्या घरी महिला आहेत आहेत ना. हा तुम्ही विक्री तुम्हाला काय वाटलं तुम्ही आले म्हणजे आमच्या घरात नाही का महिला तुमचा संबंधच नाही इथं. आमच्या घरात महिला नाही आहेत का त्याला आमचे आहेत तुम्ही काय तुम्ही जमीन विकली तुमचा संबंधच येत नाही बोलायला. तुम्ही काय दादागिरी करता? हे बघा एक गवत नाही उगणार इथे एवढं घाण केमिकल्स काहीच तरी ठीक आहे हे खटाखट हॅलो घे रे फास्ट घे ना ते. हा बोल ना बाबा तिथून एक पोल घेतो आणलेला पोल घे नाही तिथे पोल पडला असेल छोटा का बघ तिथे तुमचं पुढे नाही मी म्हणत आणि इकडे घे रे त्या वाईटला धक्का नको लावू इकडे काढा. त्यांचं भरलं नाही त्यांना भरू द्या. हे उचल मारलो एक बोलले काय छोटा वाज ए सोमत उतरली अख्ख्या जमिनीची जीवात लावून टाकली आमच्या. आम्ही इथं जाता मग करून नाही द्यायची ना. असू शकते लाईन असू शकते मग देतो मी खाली संध्याकाळपासून आता तुम्ही वेळ घेतलाच काय आम्ही काय वेळ फक्त यायचं आम्हाला पुढची कामं आहेत ना. ताई मी तुमच्या कामाचं कुठं काय मग आम्हाला चालेल, का चालेल. कुठून तुम्ही जाऊ ठेवताय? शकता. आम्ही तुम्हाला JCB खाली नी ठेवतो. नाही ना bucket JCB मारलं. नुकसान झाल्यावर काय करणार काय तुम्ही? नुकसान आहे इथं? तुम्ही इथं नुकसान काय? करू नका ना इथं काय नुकसान? अहो, तुम्हाला पोल डाऊन मिळतं ना पोल डाऊन देतो ना तुम्ही कशाला काय करता तुम्हाला असं गडबड जाऊ शकता आम्ही लावून देतो पोल तुम्हाला काय काळजी करू म्हणजे तुम्हाला अजून कारभारच करायचा आहे. बोल अजून काय याच्यात काय कारभार आहे तुमच्या असलेल्या मार्केटला मी तुम्हाला करून तुमच्या मनात देतो बघा. उलटं सहकार्य करतो तुम्हाला आम्ही तुम्ही पण प्रोसेस करा तुमची करणार ना. प्रोसेस होत नाही असं नाही महिन्याभरात. एवढ्या दिवस मनानेच कारभार केला ना अजून बी त्यांच्याच तुम्ही जर मनात आम्हाला त्यांना सांगितलं कारभार असतं ना की तुमच्या रद्द झाल्यात तर आम्ही लगेच पुढचं लगेच आम्ही एकत्र मोजणी घेतली असती तुम्ही सांगायला पाहिलं होतं की रद्द झाले म्हणून तुम्ही नोटीस लपवली तुम्ही आम्हाला कळून दिलं नाही तुम्ही भूमी अभिलेखला तुम्ही पैसे दिले 100% दिले असणार तुम्ही भूमी अभिलेखवाले मग त्याच्यामुळे आम्हाला कळवलं कसं नाही तुमची रद्द झालेली तुम्हाला कळवलं आम्हाला कसं नाही कळवलं मुंबईवरून येतो माहिती मी अहो, मुंबईवरून ते सगळं तुम्ही मुंबईला तुम्ही सगळं माझं काम झालं तुम्हाला तुमची नोटीस आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती की तुमची मोजणी तुमची रद्द केली म्हणून आम्ही आपल्या त्या मोजणीचा फॉलोअप घेतोय त्याने आम्हाला पत्र कुठे दिले ठीक आहे आम्ही तुमच्या मागे नाही येत की चला आता तुम्हाला असं नाही ना मग तुम्ही आम्हाला सांगा मग आपण एकत्र तुमची ते भूमी मोजणी अभिलेखचं काम एकत्र मोजली असती मोजली तुम्हाला आम्ही थोडी नाही म्हणतोय करायला मग तुम्हाला 4 वेळा बोललो की चला एकत्र तिथं कधी तुम्ही म्हटलं तुम्ही फक्त भांडणच करताय नाही, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं आता ना सगळा विषय होतं एकदा संपवायचा. तुमच्याशी आपण मीटिंग घेतली होती तेव्हा मीटिंग मध्ये आपली चर्चा पण झाली होती की आपण सामायिक मोजणी करू एकत्र मोजणी करू आणि एकत्र आपण तुमची हद्द काढून घ्या आम्ही आमची हद्द काढून घेतो हे तुम्हाला म्हटलं बरं त्यात फॉरेस्टला काय जमीन निघत असं आपण फॉरेस्टवाल्यांना बोलून घेऊ आता तुमच्यामध्ये फॉरेस्टवाले आले का हद्द दाखवलं तुम्ही त्यांना दाखवलं का हद्द निघते म्हणून आता फॉरेस्टवाल्यांना तुम्ही बोलवले तुम्ही एकदा तरी फॉरेस्टवाल्यांना बोलवलं का आपलं क्षेत्र तिथे निघते म्हणून हे असेच उकरून काढणार पुढच्या वेळेस आहे ना तो धवन आहे ना कोण तो इथं हजर पाहिजे आता आम्ही बोलतो. तुझी माणसं पाठवलेली नकोय म्हणा फॉरेस्टवाले बोलवलं कसं तुम्ही नाही बोलवलं तुम्ही फॉरेस्टवाल्यांना बोलायला पाहिजे तुमचं क्षेत्र आम्ही आपलं बघू निघतं ना नंतर आमचं बघा आम्ही आमचं बघू हा तू आम्हाला कोणाला बोलवायचं तर आम्ही बोलवू नंतर तुम्हाला देतो माहिती पॉवर ऑफ अटर्नी धवन साहेब जे आहे ना धवनचा तुम्ही तो म्हणताय धवनच पाहिजे, ना तुमची नाही नाही power नकोय आम्हाला. ते कायद्याने ती जे काय असली असेल ना powerच नकोय. कायद्याने जे अधिकार दिले असेल तर मला अधिकार मी बोलायला नाही, आहे नाही, त्यांना अधिकार आहे मला अधिकार तुमचा आहे संपलेला आहे आम्हाला तो धवनच पाहिजे इथं पुढच्या वेळेस धवन पाहिजे बाकी नाही आम्हाला माहिती काही का तोंडला पितोय तो धवन आज एवढे वर्षे पुढच्या वेळेस तो धवन इथं हजर
आहे, बाकीचं आपल्याला माहिती नाही. दुसरा पॉईंट कुठे आहे तिकडे फॉरेस्टमध्ये कोण आहे तो मॅनेजर? त्याला पण सांगा म्हणा पुढच्या वेळेस मालकाला घेऊन ये. जाऊ शकता फॉरेस्टमध्ये ना वर मशीन नाही झालं त्या त्यांनी करावं. मग ते बघा तुम्ही ते वरचं कसं करा तुमचे 2 पॉईंट तिथे मी देतो मार्किंग करून देतील वाले वरचे पण हे देणार. यांच्याकडे जोर आहे दे म्हणा चल वरचा पण काढून दे. फॉरेस्टमध्ये मी कसं हा, हा, हा. काय बोलता तुम्ही? डबल ढोलकी मारून फॉरेस्ट काय? तुम्ही जा ना, तुमचं मशीन तुम्ही घाला की मग इथं काय आमचं मशीन हे क्षेत्र आमचं आहे. तुमचं फॉरेस्टमध्ये जो आता निघत असेल ना तुमच्या तिथं तर तुम्ही मशीन तिथं फॉरेस्टमध्ये घेऊन जावा. कोण मी तुम्हाला कुठं नाही म्हणतो तुम्हाला मशीन तिथं तुम्ही तुमचं घेऊन जावा की मशीन. मशीन तिथे जाता इथं बघा नाही. हा मग तिथे मार्क केलेलंच आहे ना. हे काय इकडून जातं मशीन तुमचं त्या साईडने. त्या काय तिकडे उभा असेल तो. काय करायचं मोरे इकडून ये ना असा. त्याच्या पलीकडचे ते 2 पॉईंट आहेत हे मागच्या साईडला. मग तिथं तुम्ही कमळे काढून द्याल का तिथं मशीन लावून? शेडच्या पलीकडे शेडला खिटून येते. हा. जे आपल्या क्षेत्र आमच्या क्षेत्रामध्ये जे पॉईंट निघाले असेल ते आम्ही तुम्हाला करून देऊ. मग दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये तुमचं पॉईंट निघाले ते तुम्ही काढा. मध्ये येणार ना त्यांना ऑब्जेक्शन आहे का ते बघा. बाहेरून आता नीट होईन तुम्ही हे केलं जर नाही तर केलं जर असं चालणार नव्हतं. कुठल्या काय उद्या निघतील कुठे निघते हे माणसं हलकट